नमस्ते, कवलेज किचनमध्ये आज आपण कांद्याचं खारुणी करणार आहे। आता ऐन टायमाला आपल्याकडे भाजी नसते आणि आपल्याकडे आणायला सुद्धा कोण नसतं भाजी, आणि त्यावेळेला मग आपल्याला काय करावं हे सुचत नाही। मग अशा वेळी हे कांद्याचं खारुणी अतिशय उत्तम पर्याय आहे आणि झटकन होणारी रेसिपी आहे। तर चला आता आपण कांद्याचं खारुणी करायला सुरुवात करूया। आता हे मी 3 कांदे घेतलेले आहेत। आता ते मी कापून घेते। हे बघा, आता हे 3 कांदे मी चांगले सोलून घेतलेत आणि हे इकडचं सगळं याचं काढून घेतलेलं आहे, तिन्ही यांचं। आता हे मी उभे चांगले कापून घेते असे, हे बघा। आता हे व्यवस्थित असे पातळ कापून घ्यायचे आपण। हे बघा, असं मी हे असे कापून घेतलेले आहेत। आता हे झालेले आहेत माझे कापून। हे बघा, असे कसे तुम्हाला आता उभे करायचे असतील, गोल करायचे असतील तर गोलही करू शकतो आपण। आता झाले माझं हे। आता हे मी ह्याच्यामध्ये काढून घेते। तुम्ही ही रेसिपी करून बघा, खरोखर छान लागते। आता हे जरा आपण तर असे याला सुटे सुटे करूया त्याच्या पाकळ्या। हे बघा, स्लाइस कसे सेपरेट झालेले आहेत तसे मस्त। आता याच्यामध्ये आपण मसाला घालून घेऊया। आता मी हा मसाला घालून घेते। हा मसाला फक्त कलरसाठी आहे, त्याला तिखटपणा नाही आहे। आता तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये। आता याच्यात आपण मीठही घालून घेऊया, चवीनुसार व्यवस्थित मीठ घालायचं। नंतर लागलं तर आपण घालू शकतो। आणि हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालूया फक्त, आणि हे लिंबू पिळूया। थोडं लिंबू आपण पिळायचं म्हणजे मस्त लागतं ते कांद्याचं खारुणी। आता याला आपण मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात हे मिक्स केलंय मी। आता याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया नावाला। हे बघा, आता माझं हे कांद्याचं खारुणी झाले। तुम्ही खरोखर ट्राय करा, आणि भाकरी ह्याच्याबरोबर भाकरी मेन अतिशय उत्तम लागते। तर आज मी तुम्हाला हे कांद्याचं खारुणी करून दाखवले, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।